इकडे हात उंच करा तुम्ही. मुलीला हात घालताना का मुलाला हात घालताना एकामेकाला पुढे उचलून हात टाकायचे नाही. हा आता तुम्ही चहा आणि चिवडा वगैरे सगळं वाटलं. नमस्कार मित्रांनो, मी जयेश घोलप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे ज्युनियर घोलप. तर आज आपण चाललो आहोत आपल्या दीपू भाऊच्या साखरपुड्याला. 7 तारीख आजची. तर साखरपुडा आहे तर तिकडे चालू आहे आपण. नवरा आधीच निघाला, विक्रमने गेला पुढे, तर आपण पाठवून जातोय. बघूया आज कसा कार्यक्रम होतो त्याचा. खूप ब्लॉग्स पडलेत, खूप टाकायचे आहेत, तर समजून घ्या, थोडे लेट पडतील पण बघा नक्कीच, कारण एडिट करायला आपल्याला टाईम नाही. गावाला आल्यावरती टाईमच भेटत नाही. चला तर मग निघूया आपण आता. सोबत निघत समोर बघताय ऋषा दब्बा, रोशनी दब्बा ट्रेलर चालू आहे ना. चलो आता आपण पोचलोय शिरवणे गावात. तर आता आपण जातोया. हा बघा बॅनर लागलेला आहे आमच्या दीपू भाऊचा. चला चला तो. हे तुला का आता नवरदेव उतरतोय. गावची मंडळी आपल्या यजमानी सर्व गावची 2 गावची मंडळी बसलेली बघता तुम्ही समोर. लवकरच साखरपुड्याचा कार्यक्रम सुरुवात होईल. व्हिडिओ वगैरे मांडलेले आहे तिथे. आता साखरपुड्याची साडी आणि पोटी घेऊन जाते नवरीकडे देते. तयार होईपर्यंत काय काय विचारपूस करायचा असतो की सुरुवात करायची काय. पवार तुम्ही आज शिरोवणी ग्रामस्थ मंडळाला कशासाठी माझ्या मुलीचा साखरपुडा ठरवलेला आहे. ह्याच्यापूर्वी धार्मिक माणसं तुमच्या घरी कधी आली होती, पाहुणे रूपांना मागणी अशा कधी आहेत का तुमच्याकडे? तुमचं सगळं ओके झालेलं आहे काय? म्हणजे आज तुमचा साखरपुडा म्हणजे आज लग्न फायनल बरं ना. बरं तिकडचे आहेत ना. नमस्कार. तुम्ही पवारांच्या घरी कधी येणं झालं होतं का तुमच्याकडे? म्हणजे सुरुवात झाली झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मागणी टाका म्हणून. ते 4 दिवस त्याप्रमाणे 4 लोक इथे आली मागणी टाकली आपण. पुढे ह्या घडत गेला आणि म्हणजे मुला मुलीची पसंती वगैरे व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर आपण अधिकृत मागणी सुद्धा घातली. हां नाही म्हणजे आजचं कसं साखरपुड्याच्या निमित्ताने मंडळाला विचारणं हा भाग असतो. त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता, आम्ही पण तुम्हाला विचारू शकतो. आजचा भाग म्हणजे साखरपुडा जो आजचा महत्वाचा. बरोबर असं आहे. तेव्हा पवार मुलीचे
तुमचे आता आपण एक काम करूया, मुलगी तयार वगैरे आपले पेपर आहेत ते तपासून घेऊया पहिले. तुमच्याकडचे पेपर तुमच्याकडचे मंडळी शिरोवणे ग्रामस्थांना मी सांगतोय, मागाच्या आपल्याला सूचना दिलेली आहे मी अध्यक्ष यांना की ह्यांचे जे पेपर आहेत ते पेपर तुम्हाला फक्त दोन्ही फक्त बघायला भेटतील, शाळेचा दाखला आणि रक्ताचा रिपोर्ट, असं आपल्या ग्रामस्थांना मी सूचना दिलेली आहे. तर कसं माहिती आहे, आपल्या कुणबी समाजामध्ये आपल्याला जो बॉन्ड पेपर भेटतात या समाजामध्ये मराठा समाजामध्ये त्यांची पद्धत नाही ना. तेव्हा आमच्या ग्रामस्थांना मी सकाळीच मी सांगायचं माझ्या वडिलांना की हा उल्लेख म्हणजे कोणी विचारू शकत नाही, म्हणजे तुम्ही विचारायचा नाही. अध्यक्ष नात्याने मी तुम्हाला सर्वांना सूचना दिली. बॉन्ड पेपर कुठे आहे तुमचा, हे ते कोणी विचारत ह्याची माहिती मला त्याच्यामध्ये मी पहिले दिलेली आहे. ते आमच्या मराठी समाजामध्ये बॉन्ड पेपरची पद्धत नाही आहे. तेव्हा हे फक्त शाळेचा दाखला आणि रक्ताचा रिपोर्ट हे प्रत्येकाने आपल्याला तपासून घ्या दोन्ही बाजूची. तुम्ही इकडे या ना, उभे करायला त्यापुढे त्या देवाच्या पाया पडायला जात आहेत विडा घेऊन. पाठी पाठी विडा देते. हो ठेव इथं ठेव. अगरबत्ती थांब, थांब. नाही. टिश्यू दे माझ्याकडे नाही. पेढा ठेव इथं. ही घ्या अगरबत्ती. कोळ अशी नको स्टँड तिकडे बियांना तिकडे देवाजवळ घातलं. इकडे पाय पड. या बाजूला त्या नवरी मुलीची ओटी भरतात. ते चालता मला ती व्हिडिओ नाही काय रील बनवायची झाली ना इकडे बघा. जास्त नको
तो हात उंच करा. दिसली पाहिजे अंगठी इकडे इकडे हात उंच करा तुम्ही. हा खाली ठेव. तो हात उंच करा. ते मोठं उंच कधी करते अशी अशी आता ऍक्शन आणि इकडे त्याने बसायला सांगितलं विरोधाने आपण बसायचं बस. मला माहिती आहे रे. पुढे ऍक्शन दे ऍक्शन दे. आता काय करायचं सासू सासरे तुझे आई वडील आई वडील इथे वडिलांच्या मंडळीला एक सुद्धा आहे पहिले काय काय माझ्या पडतीलच आता त्याला पडायचं. पण ते आपल्या लग्नाच्या दिवशी बड्डे काही लोक आवडीने ठेवतात लग्नाचा वाढदिवस म्हणून. कारण नवऱ्या मुलाकडनं बड्डे आणतात. लग्न लागल्यानंतर केक आणून त्याचा बड्डे करतात. ती पद्धत आमच्याकडं बंद आहे आणि समाजाने अजिबात मोडून काढलेली आहे. ते आपली पद्धतच आहे, ती ख्रिश्चन लोकांची पद्धत आहे, आपली पद्धतच आहे, हिंदू मध्ये नाहीच नाही. हा नाही आता होती पण ते बंद केलं. शोभाजी होते सर. ती शोभाजी नाही. आणि आपले हिंदू कुठल्या हिंदू मध्ये नाही, जेवढे हिंदू मध्ये जाते त्यामध्ये नाहीच आहे. लग्न लागल्याच्या नंतर मुलीला हार घालताना का मुलाला हार घालताना उचलायचं. एकामेकाला पुढे उचलून हार टाकायचे नाही. हा. ते सुद्धा देऊन ठेवतो. सुद्धा दिलेले आहे. हा आता तुम्ही चहा आणि चिवडा वगैरे सगळं वाटलं. सिद्धेश यश यश बाबू पुढे पण सिद्धेश या पुढे तुम्ही करा. आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या. आता थोडा वेळ गेलो. कापला इकडे बघताय कोकम सरबत. ऑलमोस्ट साखरपुडा झालेला आहे. आता जेवणाची तयारी आहे. आता तर फोटोशूट चालू आहे या साईडला. कलमाच्या परस बागेत फोटोशूट चालू आहे.
आता पोचले गावात. नवरदेव पण आला गावात. हो हो, कैसी लगी, कैसी लगी? गर्मी लगी. दिखाओ अंगूठी, अंगूठी. अरे ले, नाव आहे रोसू दीपू रसू. तर अशा प्रकारे आपला साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि आपण आता आलो आहे घरी. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू, टेक केअर.